नमस्कार मैत्रिणीनं, आज आपण करणार आहोत खारी. चहाबरोबर खातो ना ती खारी. आपण सहसा ती विकतच आणतो, पण मी ना तुम्हाला आज घरच्या घरी सोप्या पद्धतीत खारी कशी करायची ती दाखवणार आहे. खूप सोपी पद्धत आहे. तर त्यासाठी मी ना इथं 1 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे. त्यामुळे चाळलेल्या मैद्यात ना ओवा टाकते, एक अर्धा चमचा छोट्या चमच्याने, अर्धा चमचा मीठ पण अर्धा चमचाच टाकते छोट्या चमच्याने. आणि त्याच्यात ना एक कच्चंच तेल, आपलं भाजीला वापरतो ना आपण, ते कोणतंही तेल टाकायचं, गरम वगैरे काही करायचं नाही. कच्चंच तेल एक पोहे खायच्या चमच्याने एक 3 चमचे 2-3 चमचे टाकलं तरी चालतं. आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि हाताने असं तळहातावर घेऊन त्याला चोळायचं, म्हणजे मैद्याला तेल सर्व बाजूने चांगलं लागलं पाहिजे. आणि ते हातात घेतलं ना पीठ की असं त्याचा मुटका झाला पाहिजे, अशा प्रकारे ते चोळायचं. अशा प्रकारे तर मी चांगलं चोळून घेतलंय, मुटका झालाय. आता ना ज्या वाटीनं आपण मैदा घेतला ना त्या वाटीनं मी पाणी घेऊन ह्याचा घट्ट गोळा मळते. घट्ट मळायचा. मला ना 1 वाटी मैद्यासाठी मला अर्धी वाटी पाणी लागलं. मी मैदा ना असा दाबू भरलेला होता, त्याच्यामुळे मला 1 वाटी मैद्यासाठी अर्धी वाटी पाणी लागलं. असा गोळा आपला झाला आहे तयार. आता हा झाकून मी एक 5-10 मिनटं ठेवते आपण साठा तयार करूच तर. तुम्ही पाहू शकता अर्धी वाटीच पाणी लागलेलं आहे. तर आता हे असंच राहून देते. आता आपण साठा करू. साठा करण्यासाठी एका वाटीत ना मी आपले पोहे खायच्या चमच्याने ना 2-3 चमचे कॉर्नफ्लॉवर घेते. तर त्या 3 चमचे घेतलेले आहे मी कॉर्नफ्लॉवर. तर त्याच्यातनं मी आता त्या चमच्याने 1-2 चमचे तूप टाकत आहे. असं घट्टच तूप टाकलेलं आहे, पातळ नाही. तर 3 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे तूप. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल ना तर त्याच्याऐवजी तुम्ही मैदा घेतला तरी चालेल. माझ्याकडं होतं म्हणून मी घेतलेलं आहे. तर आता हे 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तूप याचं चांगलं मिक्स करून त्याचा साठा बनवून घेतलेला आहे. आता हे 5-10 मिनटं चांगलं आपलं पीठ मुरून दिलेलं आहे. आता हे तेलाचा हात घेते आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेते. तर मला 1 वाटी मैद्याच्या माझ्या 4 चपात्या होत्या, त्या 4 गोळे झालेले आहेत. तर मी तर ना त्याचे एक समान असे 4 गोळे करून घेते आणि त्याच्यानं पातळ चपात्या अशा लाटून घेते. तर चपात्या पीठ जर तुमचं परफेक्ट झालं ना तर तुम्हाला लाटताना तेल मैदा काहीच लावायची आवश्यकता भासत नाही. आणि जर समजा तुमचं पीठ थोडंसं पातळ झालं मळताना तर तुम्ही थोडासा मैदा घेऊ शकता, जास्त घेऊ नका मैदा. मैद्याची पिठी अशी लाटताना. तर माझं पीठ परफेक्ट झाले, मला लाटताना काहीच घेण्याची आवश्यकता भासली नाही. मी 4 पण चपात्या अशाच बिना पिठाच्या मैद्याच्याच पिठीच्याच केल्या, लाटून घेतल्या. तर एकदम पातळ लाटायच्या, म्हणजे आपल्याला नंतर त्या एकावर एक ठेवायच्या आहेत, त्या जाड होऊ नये. मग जर त्या जाड झाल्या ना तर व्यवस्थित आपली खारी तळली जात नाही, आतून कच्ची राहते. तर तुम्ही पाहू शकता मी पातळ अशा 4 चपात्या लाटून घेतलेल्या आहेत. आता ना आपण जो साठा करून घेतलाय ना तो साठा लावायचा. तर साठा चांगला लावून घ्यायचा. आता तेवढा साठा मला या 4 चपातीच्या हिशोबानेच मी घेतला होता. 3 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 2 चमचे तुपाचा एवढा 4 चपात्याला परफेक्ट झाला, कमी पडला नाही किंवा जास्त झाला नाही. तर तो सहज त्याचे 4 समान भाग करून सारखंच 4 पण चपात्याला व्यवस्थित लावून घ्यायचं. एकावर एक अशा 4 पण चपात्या ठेवायच्या आणि त्याच्यानंतर आपण चौकोनी घडी करणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी ना आता ही दुसरी चपाती आहे आपली. तर ही दुसरी चपाती टाकलेली आहे, त्याला पण आता आपण साठा लावून घेत आहे. नंतर तिसरी टाकते, त्याला पण साठा लावून घेते. अशाच प्रकारे मी सर्व लावून घेते. पण आता ना ह्या पातळ चपात्या होत्या, आपल्याला पोळपाटावर लाटता आल्यानंतर आता ही एकावर एक 4 चपात्या ठेवल्यामुळे त्याच्यानंतर आपण लाटताना ते मोठं होईल, पोळपाटावर बसणार नाही. म्हणून मी काय करते, नंतर आपला किचन कट्टा आहे का तो स्वच्छ पुसून घेते पाण्याने आणि या कट्ट्यावरच लाटायला घेते. तर आता ही शेवटची चपाती पण टाकून घेते, तुम्हाला दाखवते. ह्याला साठा लावते आणि ह्याच्याने अशी चौकोनी घडी घालायची. आता आपण गोल गुंडाळी करतो खाजे करताना किंवा पुड्याची करंजी करताना, तशी गोल गुंडाळी नाही करायची याची आपल्याला चौकोनी घडी करायची आहे. कारण आपली खारी चौकोनी किंवा लंबट असते. तर परत ते आपण कट करताना आपल्याला हवी तशी आपण कट करू शकतो. तर अशा प्रकारे त्याची चौकोनी घडी करते. तुम्ही पाहू शकता. आदर करायचे, जास्त भार द्यायचा नाही. जास्त जर भार दिला ना तर त्याचे पदर सुटत नाहीत, नंतर आपल्या खारीचे तळताना निब्बर होते. असे त्याचे सर्व पदर असे तेलात ही झाले पाहिजे. तर अशा प्रकारे दाबून जरा घेते, बाहेर आलं म्हणून व्यवस्थित. आणि आदर हाताने आता याला आपण पीठ वगैरे काही लावायचं नाही. अशाच प्रकारे आपली ही चपाती चौकोनी लाटायची, पण म्हणजे आपल्याला त्याचे कट करायला व्यवस्थित येते, चौकोनी किंवा लंबट आकाराचे. तर आता मग पोळपाटावर हे लाटता आलं नसतं म्हणून मी खाली किचन कट्टा पुसून घेतला आणि त्याच्यावर आता ही लाटी टाकते, कारण ती मोठी होईल ना, पोळपाट छोटा पडेल. तर आपल्याला ही पण आता पातळ लाटून घ्यायची. जास्त पण पातळ लाटली तर त्याचे पदर सुटणार नाहीत आणि
जास्त जाड लाटली ना तर ती आतून तळली जाणार नाही नंतर, म्हणून मीडियमच लाटायची. तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे आपली इतक्या जाडीची आपली ही लाटी लाटून घेतलेली आहे. आता ही चौकोनी लाटी तयार झाली आहे. ह्याला उलताण्याच्या साह्याने आता आपण आपल्याला हव्या तशा आकारात खारीचे आकार द्यायचा, चौकोनी किंवा लंबट. तर मी काही चौकोनी दिले, नंतर काही लंबट दिले. तुम्ही पाहू शकता, कारण खारी 2 प्रकारे असते, काही चौकोनी असतात, काही असे लंबट असतात. तर अशा प्रकारे त्याचे काप करून घेते सर्व. आणि इकडे तोपर्यंत गॅसवर मी कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तर तेल पण जास्त गरम करायचं नाही, जास्त गरम केलं तर आपल्या खारीला कलर लाल येईल आणि आतून तळली जाणार नाही, आतून ती तशीच पीठ राहील आणि त्याला अशी चांगली फुलणार पण नाही ती. आपली खारी ना एकदम बारीक गॅसवर सुरुवातीला थोडंसं तेल गरम करायचं आणि नंतर ना बारीक गॅसवरच आपली खारी तळून घ्यायची. तर आता तुमची कढई किती मोठी आहे, तुम्ही तेल किती टाकलं आहे त्याच्यावर तुम्ही खारी तळायला घेऊ शकता. आता माझी कढई छोटी आहे, तेल पण मी थोडंच टाकलेलं आहे, त्याच्यामुळे मी जास्त काही खारीचे आपले हे तुकडे जास्त एकाच टायमिंगला तळू शकत नाही, का तर एक गर्दी होईल त्या कढईत आणि व्यवस्थित फुलली जाणार नाही. म्हणून मी 5-6 खारी एका टायमिंगला तळून घेते. वेळ का लागना, पण मी थोडंच तळून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठी कढई ठेवून त्यात भरपूर तेल टाकून एकाच टायमिंगला भरपूर तळून घेऊ शकता. तर तेल चांगलं गरम झालं त्यासाठी मी थोडासा तुकडा टाकून पाहिला होता. आता गॅस बारीक केला आहे आणि बारीक गॅसवरच ही खारी तळून घ्यायची. ह्याला अजिबात उलटणं लावायचं नाही. वाटलंस तुम्ही वरून नुसतं तेल उडवू शकता उलटण्याने खारीवर, पण खारीला टच करायचं नाही. जोपर्यंत ती खारी अशी आपोआप वरी तरंगत येत नाही तोपर्यंत आपण त्याला उलटणं लावायचं नाही. तर तुम्ही पाहू शकता माझी खारी मनानेच अशी वरी आलेली आहे. आता मी उलटण्याने त्याची खालची बाजू वरी आणि वरची बाजू खाली अशी करून घेते. तर बारीक गॅसवर आपली ही खारी तळायला मला बरोबर 10 मिनिट लागले एवढ्या खारीला. आता मी तुम्हाला दाखवते. 4च टाकल्यानंतर मी ना तेल थोडंसं टाकलं आणि वेळ लागेल मला म्हणून 6-6, 7-7 एका टायमिंगला तळून घेतल्यानंतर. तर सुरुवातीला मी तुम्हाला हे एवढं दाखवते, नंतर सर्व तळल्यासच दाखवते. तर तुम्ही पाहू शकता आपल्या खारीला कसे पदर सुटायला लागलेले आहेत ते. तर आता ना हे 5 मिनिटातच असे पदर सुटले, तर आणखीन 5 मिनिटं त्याला कलर येऊस तर मी त्याला चांगलं तळून घेते. तर बरोबर 10 मिनिटं लागले मला आपली खारी चांगली तळायला. आणि बारीक गॅसवरच तळायची म्हणजे व्यवस्थित तळते, नाही तर आतमधून पीठ तसंच राहतं, व्यवस्थित तळली जात नाही, कच्ची राहते आणि तेलकट पण होते नंतर ती. तर तुम्ही पाहू शकता आता मी त्याला 10 मिनिटांनीच दाखवते. तर बरोबर आता 10 मिनिटच आपण बारीक गॅसवर आपली खारी तळून घेतली. तर कलर पण छान आला आहे. याचं तेल नितळून घेते सर्व अशा प्रकारे झारे उलटी करून, तिरकी करून सॉरी, आणि तुम्हाला दाखवते आपल्या खारीला किती छान पदर सुटलेले आहेत ते. आणि अशाच प्रकारे आता सर्व खारी मी तळून घेते. तर बारीक गॅसवरच तळा, गॅस अजिबात मोठा करू नका. कसे पदर सुटले तर दिसते का नाही विकत्रीच्या खारीसारखी, आणि एकदम खुसखुशीत खायला पण छान झालेली आहे. मी तुम्हाला शेवटला दाखवतेच मी कशी झाली आहे ते. आता आपण काही दररोज करू शकत नाही, पण कधी आपल्याला टाईमपास म्हणून तुम्ही करू शकता, एक चेंज काहीतरी म्हणून. विकत्रीची दररोज खाण्यापेक्षा ताजी, ज्यांना असं विकत बाहेरचं आवडत नाही, काही लोक असतात त्यांना बाहेरचं आवडत नाही खायला, त्यांनी अशी घरच्या घरी करून खाऊ शकता. खूप छान होते आणि सोपी आहे. याला काही साहित्य लागत नाही किंवा जास्त मेहनत पण लागत नाही, फक्त तळायला वेळ लागतो थोडं, ते एवढंच. तर मी आता सर्व खारी तळून घेतली. तुम्ही पाहू शकता चहा पण तयार झालेला आहे माझा. दुसऱ्या शेगडीवर चहा ठेवला होता मी. तर तुम्ही पाहू शकता आता चहा आणि खारी तुम्ही एकदम मस्त, एकदम छान लागत आहे तुम्हाला. मी एक खारी अशी हाताने ही पण करून दाखवते, नंतर फोडून दाखवते किती खुसखुशीत झाली आहे ती. दिसायला पण छान झाली आहे, कलर पण छान आला आहे आणि पदर पण छान सुटलेले आहेत. तर तुम्हाला माझी खारी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही ना त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मैत्रिणींनो, दिसती का नाही विकत्रीसारखी खारी, तर तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारे तुम्हाला नक्की आवडेल. एक खारी तुम्हाला मी हाताने फोडून दाखवते. तुम्ही आवाज पाहू शकता, त्याचा ऐकू शकता. तर अशा प्रकारे आपली खारी झालेली आहे, एकदम छान झालेली आहे. तर मग कशी वाटली खारी ते नक्की सांगा. आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा.